नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा या संदर्भाचा आपण मराठी व्याकरण मध्ये विविध महत्वाचे शब्दार्थ आणि हे तुम्हाला विचारलं जातात विविध परीक्षेमध्ये. आज आपण जे काही शब्द आहेत, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, याच्यावर बरेचसे विविध आयोगामध्ये प्रश्न विचारले जातात आणि या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला येणं फार गरजेचं आहे. तर आज आपण फक्त 50 शब्द बघणार आहोत, जे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आलेला आहे आणि त्याचे अर्थ कशा प्रकारचा आहे ते आपण बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा पहिला शब्दसमूह आणि एक शब्द. मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण. बघा अन्न मोफत कुठे मिळते, तर याला आपण म्हणतो अन्नछत्र. बघा अन्नछत्र हे विविध मंदिरमध्ये असतात, बरोबर. जसं शेगावचं गजानन महाराज, शिर्डीचं तुम्हाला देवस्थान, या ठिकाणी मोफत अन्नछत्र असते, याला आपण अन्नछत्र म्हणतो. बघा त्यानंतर विविध बाबीत प्रवीण असलेला म्हणजे अष्टपैलू. विविध बाबीत प्रवीण असलेला अष्टपैलू. तुम्ही म्हणता लग्नात मोफत भेटते, लग्नात मोफत भेटत नाही, आपल्याला आय करावं लागत असते, काहीतरी पॉकेट घेऊन द्यावं लागत असते, बरोबर आहे, लिफाफ्यामध्ये, बरोबर आहे ना. विविध बाबीतनं प्रवीण असलेला म्हणजे अष्टपैलू. विविध म्हणजे बघा सर्वच या गोष्टीला जमतात, हा अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, तर याला आपण अष्टपैलू म्हणतो. एकाच वेळी सर्व गोष्टीत लक्ष देणारा अष्टावधानी. काही लोकांना बघा एकच काम सुचत नाही, पण काही लोक सगळ्यामध्ये लक्ष देत असतात, याला म्हणतात अष्टावधानी. म्हणजे तो आपण जे काही काम करत आहोत, म्हणजे एखादा गाडी चालवत आहे तर तो मागे बघत आहे, पुढे बघत आहे, त्याचबरोबर एखादा दुसरं काही काम करत आहे, तर याला म्हणतो आपण अष्टावधानी, म्हणजे सर्व गोष्टीचा काय देणारा, लक्ष देणारा. त्यानंतर परमेश्वराची पूर्णता, एकरूप होणे. बघा काही लोक परमेश्वराची भक्ती करतात, जसं तुम्हाला माहित आहे भक्त प्रल्हाद हा परमेश्वराशी एकरूप होते, म्हणजे त्याला अद्वैत म्हणतात. काय म्हणतात? अद्वैत. म्हणजे ते परमेश्वराच्या भक्तीतनी खूप तळले नाही, परमेश्वर सुद्धा भेटतात. ते म्हणते ना, लोक कहते हैं कि भगवान होते नहीं, भक्त प्रल्हाद जैसी भक्ती होती नहीं, इसलिए भगवान हमारे घर आते नहीं. बघा तर फार महत्वाचं अद्वैत म्हणजे बघा परमेश्वराची पूर्णता, एकरूप होणे. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. लेखी बोले सूर्य लागे. अन्योक्ती म्हणजे लक्षात घ्या, जखम एका ठिकाणी, लक्षात घ्या, आणि आपण म्हणजे डोकं माझं दुखत आहे आणि झेंडूबाम मी दुसऱ्याला लावत आहोत, म्हणजे अन्योक्ती. लेखी बोले आणि सुनी लागे याला म्हणतात अन्योक्ती. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे याला म्हणतात अन्योक्ती. विविध प्रश्न आलेले हे महत्वाचे शब्द समूह आहे. पुढे चला बघा पोरं, पुढचे बघा. पूर्वी कधीही न ऐकलेले. बघा कधीही न ऐकलेले. आपण बघा एखाद्या गोष्टी जर ऐकलं नाही, एखादा शब्द, एखादी शिवीगाळ समजा, अभूतपूर्व असतात, किंवा एखादा काही गोष्टी कोणाचा मंत्रमुग्ध काही बोललेलं आपण ऐकलं, अभूतपूर्व असतात. घरी पाहुणा म्हणून आलेला याला आपण अतिथी म्हणतो. जो आपल्या घरी आलाय त्याला काय म्हणतो आपण? अतिथी. अतिथी देवो भव म्हणतो. पण जो आपल्या घरी राहतो त्याला अतिथी देव म्हणतो का? तरी म्हणतो कधी घरी जातात पाहुणा हा आपल्याला 1 दिवसाचा 2 दिवसाचा बरं वाटते, पण जास्त त्याच्या घरी जर बसून राहिला ते चांगला वाटते का? नाही. त्यानंतर सूचना न देता येणारा अचानक पाहुणा म्हणजे आगंतुक. अलीकडे सूचना न देता येतच नाही, अलीकडे पहिले फोन लागते, मी येतावर बा, घरी स्वयंपाक करून ठेवतोय बा, तुम्ही म्हणता जेवणार आहात की नाश्ता करून जाणार आहात, हे पहिलेच तयार आहे. पण पहिलेच्या काळात मोबाईल जेव्हा नव्हता ना, तेव्हा अचानक येणारा एखादा पाहुणा म्हणजे आगंतुक होता. परंतु आता अचानक कोणी येत नाही, सगळं सांगून येतात, कारण मोबाईल आहे ना. चला त्यानंतर बघा, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा अजानुबाहू. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा अजानुबाहू. इथपर्यंत राहत नाही म्हणजे अजानुबाहू. लक्षात, बाहू म्हणजे हात, लक्षात घ्या, महत्वाचे. त्यानंतर अतिशय मोठ्याने व तीव्र वेदनेने केलेला शोक. अरण्य रुदन म्हणजे टाहो फोडणे, हंबरडा फोडणे. बघा आपल्या घरातली दुःखद घटना जर घडली असेल तर त्यावेळेस अरण्य रुदन, फार आपण हंबरडा फोडतो की बाबा, आई, आपल्याला खूप वेदना होतात की जेव्हा आपल्या घरातला एखादा व्यक्ती आपला सकाळ सोबती जेव्हा जाते, किंवा आपला एखादा रिझल्ट एखाद्या मार्काने जाते, तेव्हा अरण्य रुदन आपण करतो, खूप व्याकुळतेने आपण रडतो, बरोबर आहे. जेव्हा एखाद्याचा प्रेम भंग होतो, तो प्रेमवीर जीवापाळ प्रेम करत असत तर तो फार रडतो, कारण त्याला माहित आहे ती वेदना, ती तीव्रता, ती भावना, याला आपण अरण्य रुदन म्हणतो, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, अतिशय मोठ्याने व तीव्र वेदनेने केलेला शोक म्हणजे अरण्य रुदन आहे, लक्षात घ्या. पुढे बघा पोरं, हळूहळू घडून येणारा बदल. लक्षात घ्या, हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे उत्क्रांती, आणि अचानकपणे होणारा बदल म्हणजे क्रांती. हळूहळू बघा, काही गोष्टी आपल्या आयुष्यात हळूहळू घडतात. जर आपल्याला काही घडवायचं असेल तर उत्क्रांती असतात. स्पर्धा परीक्षामध्ये एका दमाना बदल होत नाही, हळूहळू बदल होतो, याला म्हणतो उत्क्रांती. शत्रूची आपल्या अनुकूल अशी कृती. शत्रूची आपल्या अनुकूल अशी कृती म्हणजे याला म्हणतात इष्टापती. म्हणजे आपल्याला जे काही चांगलं आहे त्याच्यासारखी ती कृती करत आहे, इष्टापती. विषयाला सोडून बोलणे, अपस्तृत. काही लोक पाल्यार करतात विषयाला सोडून. आपण त्याला एखादा प्रश्न विचारला, तो अगोदर बिनकामात लावणं. आपण त्याला विचारलं रस्ता कुठे आहे बाबा सांग मला, ते विचारतात तू कुठे जाताय, कोणाच्या घरी जाताय, काहूनच जाताय, काय काम आहे, बिनकामाचं बोलणं म्हणजे अप्रस्तुत, बरोबर आहे. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा कनवाळू. बघा एखाद्याच्या घरी काही दुःख झालं,
कोणाचं काही जर वाईट झालं तर आपल्याला दुःख होते, याला आपण कनवाळू म्हणतो. पण त्याला काही काही लोकांना कळत नाही, याला आपण राक्षसी प्रवृत्ती म्हणतो. कारण स्वामी विवेकानंद म्हणलेलं आहे, दुसऱ्याच्या डोळ्यात जर अश्रू असेल तर आपल्या डोळ्यात सुद्धा अश्रू जर येत असेल तर आपण कनवाळू म्हणतो. याला हृदयाला पाझर फुटणे म्हणतो. बरोबर आहे, तर कनवाळू. पुढे बघा, अंधाऱ्या रात्रीचा 15वाडा कृष्ण पक्ष. बरोबर आहे, कृष्ण पक्ष अमावस्या पौर्णिमा आपण ज्याला म्हणतो. बरोबर आहे, अंधाऱ्या रात्रीचा 15वाडा म्हणजे अमावस्या. बरोबर आहे, कृष्ण पक्ष. पुढे बघा पोरं, महत्वाचा 16वा बघा, सर्व इच्छा पूर्ण करणारी कल्पनेतील गाय कामधेनू. सर्व इच्छा पूर्ण करणारी कल्पनेतील गाय, याला आपण कामधेनू म्हणतोय. आपली संपूर्ण इच्छा पूर्ण करते, त्याला म्हणतो कामधेनू. सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पनेतील मणी चिंतामणी. सर्व कल्पना पूर्ण करणारा एखादा मणी टाक, बाळा तुझं आयुष्य चांगलं होईल, ह्या खडा टाक, तो खडा टाक, म्हणजे याला आपण म्हणतो चिंतामणी. मी हातात नाही का टाकला, ते चिंतामणी टाकलेला आहे म्हणते. म्हणजे लक्षात घ्या, सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पनेतील मणी म्हणजे चिंतामणी, म्हणजे सर्व चिंता तुझा हेरणारा तो मणी आहे, आणि मणी तू घालून घे बाळा. बरोबर आहे, तर याला म्हणतो चिंतामणी. परंतु असं मणी वगैरे घालून काही तुमचं काही होत नसते, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, सर्व इच्छा पूर्ण करणारे कल्पनेतील झाड म्हणजे कल्पवृक्ष. कल्पवृक्ष, सर्व कल्पना माणसाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा कल्पनेतील झाड म्हणजे कल्पवृक्ष. पुढे बघा, सर्व इच्छा पूर्ण करणारी कल्पनेतील वेल कल्पवल्ली. सर्व इच्छा पूर्ण करणारी कल्पनेतील वेल कल्पवल्ली. त्यानंतर अकस्मात घडून आलेला बदल म्हणजे क्रांती. आपण पहिले सांगितलं, अचानकपणे बरोबर आहे घडलेला बदल म्हणजेच काय, क्रांती. आणि हळूहळू झालेला बदल म्हणजे काय, उत्क्रांती. बघा, महत्वाचे 20 प्रश्न जे काही होते महत्वाचे विविध परीक्षेमध्ये विचारलेले आहे, बरोबर त्याच्यात मी आलेले आहे. बरोबर आहे. चला पुढं, माकडाचा खेळ करणारा आपण याला मदारी म्हणतो. काय म्हणतो, मदारी. जो काही माकडाचा खेळ करतो, तुम्हाला नाचवतो माकडाला, याला म्हणतो मदारी. काय म्हणतो, मदारी. जो माकडाला नाचवत असतो, बरोबर आहे, तो खेळ चालतो. बरोबर आहे ना, लक्षात घ्या. जो सापाचा खेळ करतो त्याला गारुडी म्हणतो, तसं माकडाचा खेळ करणाऱ्याला मदारी म्हणतो. अस्वलाचा खेळ करणारा, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी. सापाचा खेळ करणारा गारुडी, सापाचा खेळ करणारा गारुडी. अस्वलाचा दरवेशी. गावाभोवतालचा तट गावकुस. गावाभोवताचा एक तट असते, आपण म्हणतो गावकोस. माझा गावकोस बाबा गावकोसावर आहे, वेशीवर आहे, याला आपण गावकोस म्हणतो. बरोबर आहे, गावकोस. त्यानंतर डोंगरात राहणारे लोक गिरिजन. काय म्हणतो याला, डोंगरात राहणारे गिरी. गिरी म्हणजे पर्वत, पर्वत म्हणजे डोंगर, आणि या ठिकाणी राहणारे लोक याला म्हणतो जन म्हणजे लोक, गिरिजन. याला म्हणतो डोंगरात राहणारे लोक म्हणजे गिरिजन. काय आहे, गिरिजन. बघा, हे महत्वाचे प्रश्न आहे. बघा, विविध प्रश्नपत्रिकेतली वारंवार वारंवार रिपीट होताना तुम्हाला दिसत आहे. आणि रिपीट 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 म्हणून तुम्हाला सांगितलं आहे. शब्द महत्वाचे आहे, हे तुम्हाला सगळ्या लोकांना पाठ करावं लागेल. शब्दार्थी, विरुद्धार्थी, समूहवाचक, व्याकरण, मनी, हे सगळं पाठ करावं लागतं, याशिवाय पर्याय नाही. बरोबर आहे. चला, 25 झालेले आहे. पुढे आपण बघत आहोत 26वा बघा. 26वा बघा, लग्नासाठी सायंकाळचा पवित्र मुहूर्त म्हणजे गोरज मुहूर्त. बघा, सायंकाळचा मुहूर्त. काही ठिकाणी रात्री लग्न होतात, याला म्हणतात गोरज मुहूर्त. काही लोक दिवसा करतात, पण मुहूर्तावर कोणाचं लग्न होत नाही हल्ली. तर बस मी तर म्हणतो की आपल्या आगमनापर्यंत, लग्नाची वेळ आगमनापर्यंत राहील. काही लग्नाचा टाइम 10 दिलं तर 2 वाजता लागत आहे, 3 वाजता लागत आहे. बघा, अचानक आलेले संकट याला म्हणतो घाला. अचानक आलेले संकट याला काय म्हणतो आपण, घाला. म्हणजे एखादा घाला झाला म्हणजे बाबा घाव झाला. त्यानंतर मोठ्याने केलेले पाठांतर भूकंपट्टी. काही लोक वाचून पडतात, बस भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव, भारत माझा देश आहे, त्याला म्हणतो आपण भूकंपट्टी. वारंवार रट्टा मारणे. काही लोकांना स्पर्धा परीक्षेचे काही जमले तर रट्टा मारून टाकतात. बरोबर आहे, याला म्हणतात रट्टा पॅटर्न. आता रट्टा पॅटर्न जमत नाही. पहिले रट्टा मारला की पोट्ट PSI वाचा. बरोबर, एकच तासाचा ठोकळा वाचला की पोट्ट PSI वाचा. पण आता असं नाही, काय वाचू काय वाचल्यानंतर मी किती स्कोर येईल सांगता येत नाही. भूकंपट्टी. नामाचा एकसारखा उच्चार करणारा घोष. बरोबर आहे, नामाचा एकसारखा घोष करणारा. जसं की आपण एकच नाम म्हणतो, ओम 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 ओम, म्हणजे घोष. एकाच एका नामाचं काय करणे, जप करणे, याला म्हणतो घोष. गावाच्या कामकाजाची जागा चावडी. बघा, चौक. आपण जे काही गावातला चावडी असते, तिथं कट्ट्यावर लोक बसते. एखादा मंदिर असेल तिथं सगळे लोक बसतात. संध्याकाळी काम धंदे झाले, खेळाबाळायला काही नसते, बसते सगळं. अरे भाऊ, इथं काय झालं रे, ते आमकीच्या फलानीच्या पोरगी पळून गेली, आमक्याच्या फलानीच्या पोराला पोरग पाहायला आलता, लोक पाहायला आलते, अर्धे भांडण घालते, भाऊ काम झालं, अरे काय झालं रे, असं झालं तर झालं. म्हणजे गावाघरच्या सगळ्या 12 भानगडी तिच्यावर कळते गेले, म्हणजे चावडी. काय म्हणते, चावडी. आणि हे गावाच्या कामकाजाची जागा महत्वाची, याला म्हणतो आपण चावडी. लक्षात घ्या. पुढे चला, 31वा प्रश्न बघा. भाताची लागवड करताना म्हणाव्याची गाणी, याला म्हणतो चकवा. भाताची लागवड करताना म्हणाव्याची गाणी, याला म्हणतो चकवा. जेव्हा आपण तिला चालतो तर त्याला काय म्हणतो, चकवा. बरोबर आहे. गाडीच्या चाकाने पडलेली वाट चकारी किंवा मग चाकोरी. चाकोरी, गाडीच्या जे काही बैलगाडी असते याला काही चाक असते. बघा, पहिले तुम्हाला माहिती, गाडीच्या चाकाने पडलेली वाट. बघा, विविध बैलगाडी म्हणा किंवा मग आपली गाडी म्हणा, कुठली बस म्हणा, आपल्याला चाकोरी पडते, वाट पडतो. बरोबर आहे. त्यानंतर संगीतातील राग गाण्यासाठी केलेलं काव्य म्हणजे
चीज, चीज म्हणजे बटर वगैरे नव्हे, तर काय म्हणतो याला चीज. संगीतातील राग गाण्यासाठी केलेले काव्य म्हणजे चीज. बघा, सूक्ष्म दोष शोधणे, छिद्रान्वेष. सूक्ष्म दोष शोधणे म्हणजे छिद्रान्वेष. त्यानंतर जग जिंकणारी, जग जेता. जग जिंकणारा व्यक्ती म्हणतो जग जेता. काय जग जिंकलं म्हणजे होईल, याला म्हणतो जग जेता. जो अपराजित आहे जग जेता. जग जिंकणारा, जग जिंकणारी, जग जेता. लक्षात घ्या, जग जेता. 35 झालेले आहे, फक्त 15 बाकी आहेत आपली. पुढे बघा, रात्रीचा पहारा करणारा. बघा, रात्रीचा पहार करणारा आपण याला म्हणतो नाईट वॉचमॅन, म्हणजे जागल्या. जागते रहो असा आवाज करतात, ज्याला म्हणतो आपण जागल्या. बघा, अलीकडे तुम्हाला विविध प्रकारचे आपल्या इथे गुराखी लोक राहतात रात्री, बरोबर, याला म्हणतो जागल्या. तो जागरी करतो. काही लोक वावरात करते, शेतात जाऊन जागली करायला चाललं म्हणजे तिला म्हणतो जागल्या. तो रात्र पाहत राहा, पकीर येत आहे का बा, डुकर येत आहे का, काय कुठं काय होत आहे पाय. त्यानंतर बघा, एका जागी स्थायिक नसणारा, जिप्सी. जिप्सी एका जागी जायचं राहत नाही बा, तो जिप्सी आहे. इथं राहणार, तिथं राहणार, तिथं राहणार. काही लोक फिरत जायचे, इथे म्हणा जिप्सी, प्रवास करणारा, बरोबर आहे, जिप्सी. जाणून घेण्याची इच्छा असणारा, जिज्ञासा. जाणून घेण्याची इच्छा असणारा. बघा, एखाद्याला कुतूहल असते, हा मग पुढे काय, एखादी कथा सांगत असन, बरोबर आहे, आणि मग देवा पुढे मग काय झालं, हा मग पुढे काय झालं. एक मुलगा होता, एक मुलगी होती, आणि ते बऱ्याच दिवसांना शाळेत भेटले होते. नंतर ते विखरले आणि ते भेटलेच नाही. मग पुढे काय झालं. म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा म्हणजे जिज्ञासा, बरोबर आहे ना. मग पुढे काय, मोक्षाची इच्छा बाळगणारा, मुमुक्षु. मोक्ष म्हणजे कर्म करा चांगलं, तुम्हाला मोक्ष मिळेल बा, स्वर्ग प्राप्ती होईल मित्रा. अरे कर्म एवढे वाईट करू नको, स्वर्गात जाशील नाही मित्रा, नरकात जाशील. बघा, हे मानण्याच्या संकल्पना. जगात काही स्वर्गही नसते, जगातली नरकही नसते. हे कोणी मला सांगा, स्वर्गात गेल्याशिवाय स्वर्ग कळत नाही, आणि स्वर्ग पाहून येणारा माणूस खाली जमिनीवर राहत नाही, बरोबर आहे ना. मग नरकाती कोण गेलं नाही, स्वर्गाती कोण गेलं नाही. आता आपल्याला काय माहित स्वर्गात काय आहे, नरकात काय आहे, बरोबर आहे. फक्त मानण्याची एक संकल्पना आहे, मुमुक्षु. निंदा नालस्ती करणारा, जुगुप्सु. निंदा नालस्ती करणारा, जुगुप्सु. अलीकडे लोक कुठेही गेले तर कोणाची निंदा करता येते. अबे पाय रे, तो कसा करू राहिला, तो येल पडला, पाय रे बा, तो त्या पोराचा फिरवला, पाय रे बा, तो इकडे करू राहिला. म्हणजे काही लोकांना निंदा नालस्ती करणं म्हणजे जुगुप्सु. काही लोकांना आपले कामधंदे सोडून लोकांमागे एवढे लागलेले आहे ना, एवढे रिकामचोर लोक आहे ना, म्हणजे याला म्हणायचं निंदा नालस्ती, जुगुप्सु म्हणायचं. काय म्हणायचं, जुगुप्सु. तिला म्हणायचं नाही बाबा हा चुगली करू राहिला, तिला काय म्हणायचं, जुगुप्सु. अरे काय करते रे, जुगुप्सु. तर लक्षात घ्यायचं, निंदा नालस्ती करणारा. 40 झालेले आहे. चला पुढे जाऊया आपण. 41. बघा पोरो, लढाईची तीव्र इच्छा असणारा. बघा, विजिगीषु किंवा विजिगासू. लढाईची तीव्र इच्छा असणारा, विजिगीषु किंवा विजिगासू म्हणजे जिंकण्याची इच्छा असणारा. पुढं हाल अपेक्षा सहन करणारा, तितिक्षु. किती हाल अपेक्षा सहन जर झाला तर तितिक्षु. बघा, आपली आई बघा हाल अपेक्षा सहन करते, कारण तिला संसार आपला अतिशय निटका करायचा आहे, आणि त्याला आपल्या मुलांना, आपल्या पाखरांना फार उंच भरारी घेण्यासाठी त्याला बळ द्यायचं आहे. त्याला म्हणतात तितिक्षु, म्हणजे हाल अपेक्षा सहन करणारा. मरण्याच्या बेतात असणारा, मुर्मुक्षु. मरणाच्या बेतात असणारा मुर्मुक्षु. आपल्याला बेचण्यावर आहे बा, व्हेंटिलेटर आहे म्हणतो, हा काही सांगता येत नाही तेव्हा मरण्याच्या बेतात कधीही मरू शकते, मुर्मुक्षु. त्यानंतर स्वतःची प्रोडी मिळवणारा, दुलाचार्य. काही काही बस एवढी बढाई मारणार ते लोक आहे, मग भयानक बढाई मारतात. माझ्या घरी काय म्हणते का, मला काही गरज नाही म्हणते का स्पर्धा परीक्षा करायची, पण आता काय टाइमपास म्हणून करू राहिले का, लागेल तर लागेल का, नाही तर कुठे पैसे भरून दिले पाहिजे. मा बापाचं तुला माहिती का किती लग्न आहे म्हणते. अबे बढाई कमी ठोकमले का, घरी रे का, तो उंदर मरू राहिली ना. पण याला म्हणाचा दुलाचार्य. न्यायाधीशा पुढे लिहून दिलेला करारनामा, जात मुसलका. बघा, याला न्यायाधीशा पुढे एक लिहून दिलेला करारनामा असतं, याला म्हणतो आपण अग्रीमेंट, याला जात मुसलका म्हणतो. काय म्हणतो, जात मुसलका. त्यानंतर बघा, महत्वाचे शेवटचे 5 राहिलेले, बरोबर आहे, शेवटचे 5, बरोबर आहे. आता लक्ष द्या, शब्दसमूह आणि एक शब्द. बघा, नारळाची झाडाची पाने. बघा, नारळाच्या झाडाची पाने, नारळाच्या झाडाची पाने याला म्हणतो झावळ्या. काय म्हणतो, झावळ्या. नारळाच्या झाडाची पाने याला काय म्हणतो आपण, झावळ्या. पुढे बघा, वाऱ्याचा लहान झोत याला म्हणतो झुळूक. वाऱ्याचा लहान झोत याला काय म्हणतो बरोबर, झुळूक, बरोबर आहे. त्यानंतर सतत कोसळणारा पाऊस याला म्हणतो झड. बघा काय झड आहे बा, बरोबर आहे. पहिले होते झड, कंटिन्यू 2-2, 3-3 दिवस कंटिन्यू पाऊस आहे, अलीकडे काही झड राहत नाही, बरोबर आहे ना. बघा, त्यानंतर बघा, नाणी पाडण्याचा कारखाना, टाकसाळ किंवा टंकसाळ किंवा मग टकसाळ. लक्षात घ्या, टाकसाळ. नाणी बघा, नोटा छापण्याचा कारखाना असतो, आणि टाकसाळ म्हणजे नाणी. बघा, अलीकडे नाणी जास्त तयार करतो आपण, नाणी 1 रुपयाचं कॉइन, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, म्हणतो टाकसाळ. एकसारखी बडबड करीत राहणे, टकळी. काही लोक बडबड करतात, याला काय म्हणायचं, टकळी, बरोबर आहे ना. एकसारखी बडबड करीत राहणे याला म्हणतो टकळी. बघा पोरो हो, हे महत्वाचे 50 प्रश्न आहे, बरोबर आहे. हे महत्वाचे 50 प्रश्न आहे, जे तुम्हाला कुठेतरी कुठे काम येणार आहे. बोल, लक्षात घ्या, हे महत्वाचे काय आहे, 50 प्रश्न. आणि हे तुम्ही सगळे प्रश्न बरोबर रिपिटेशन होणार आहे, आणि हे शब्द तुम्हाला सगळं पाठ करावं लागणार आहे. आणि हे शब्द जर पाठ करायचे नसेल तर वारंवार हे व्हिडिओ तुम्ही बघत राहा,
आणि इतरत्र तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा. काही लोक नवीन असतील तर त्यांनी या चॅनलला तुम्ही काय करा, सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा आणि यासारखे बरेचसे व्हिडिओचा लाभ तुम्ही घेत राहा. ओके, धन्यवाद, जय हिंद.